जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे संध्याकाळी वरण बनवत होते मी। विचाराला तुमच्यासोबत शेअर करावं वरणाची रेसिपी। प्रत्येकाला तसं तर वरण बनवताच येतो, पण प्रत्येकाची पद्धत खूप वेगळी असते। तर इथे मी डाळ लावून घेतले होते कुकरला आणि मीठ आणि हळद तेवढंच टाकून शिजवून घेतले होते गरम पाणी करून। आता जास्त घट्ट डाळ असते ना, म्हणून जेवढं पातळ लागते आपल्याला तेवढंच पाणी टाकून घ्यायचं। त्यानंतर मी इथं पातेलं ठेवलं। पातेलं गरम झालं का मी त्याच्यामध्ये तेल टाकलं। तेल टाकायचे आणि मोहरी टाकायची। तेल गरम झालं का मोहरी तडतडली का इथं कांदा, मिरची, कढीपत्ता आणि लसूण जिरे मी वाटून घेतले होते, ते लसूण जिरे टाकले आणि इथं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। लसूण जिरे लाल झालं का आपण जे सपक वरण काढलं होतं ना मिरयांसाठी, त्या सपक वरणामध्ये ही फोडणी टाकायची। असं केल्यावर लेकरांना वरण खूप खमंग लागतो। मग इथं लाल तिखट टाकलं नव्हतं, कारण की मला रियांशला सपक वरण काढायचं होतं म्हणून। तर लाल तिखट टाकलं आणि परतून घेतलं आणि इथं मी चिंचेचं पाणी आधीच रेडी केलं होतं। चिंचेचं पाणी टाकून असं चिंचेच्या पानाला उकळी येईपर्यंत थांबायचं। उकळी आल्यावर मग आपली डाळ त्यामध्ये टाकायची शिजून घेतलेली। त्यानंतर डाळीला उकळी येऊ द्यायचं। डाळीला उकळी येईपर्यंत इथं मी कोथिंबीर टाकते। आधीच टाकून घ्यायची कोथिंबीर अशी। आणि इथं डाळीला उकळी येईपर्यंत याचं काय चाललंय मी बघते, कारण की आपण काम करताना सुद्धा आपलं लक्ष पुऱ्या लेकरांमध्ये असतो, कारण की तो बाहेर खेळत होता लेकरांसोबत। म्हणून माझं असं काम करत करत त्याला बघणं चालूच असतं। मी स्वयंपाक करेल का, तो घरात असला का मला टेन्शन राहत नाही। बघा हा येतो, तिघं दंगा करता येतात आणि खेळता येतात। आणि त्याला सांगत होते मी चल, पण त्याला यायचं नव्हतं। आणि इथं आपल्या वरणाला उकळी आली होती, मस्त ताट मांडून घेतलं आणि देवाला उपहार दाखवला। असा होता माझा संध्याकाळचा रुटीन। आवडला का, तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला आवडतील का असे छोटे छोटे मिनी ब्लॉग्स बघायला नक्की सांगा मला कमेंटमध्ये। किती जरी आपण काही बाहेरचं खाल्लं तर आपलं असली सुख मात्र वरण भाता